ही पुण्यातली दृश्य आहेत। पुण्यातल्या खडक तहसील कार्यालयामध्ये जोरदार राडा झालेला आहे। इथे काही कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन पोहोचलेत आणि महाराजांची पूजा इथे केली जाते। सकाळी आंदोलन केलं एकच भूमिका सगळ्यांची होती महाराजांचा ठिकाणी आला पाहिजे त्या मागणीला यश आलं। आता या ठिकाणी पुतळाला थोड्या वेळात काम सुद्धा चालू होणार आहे। ज्या चौताऱ्यावर महाराज विराजमान झालेले होते त्या चौताऱ्यावर खऱ्या अर्थाने महाराज विराजमान होतील। हे सर्व आमचे शिवभक्त मंडळी सकाळ पासून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी आंदोलन तुम्ही ठाम राहिले भूमिकावर। ज्या वेळेपासून हा पुतळा इथून छुप्या पद्धतीनं रातोरात हलवला गेला, जसं आज आम्हाला दुपारी या ठिकाणी कळलं, तेव्हापासून आम्ही सर्व पुणे शहरातील शिवप्रेमी ठाण मांडून बसलो आणि आमची एकच मागणी होती, जोपर्यंत आमच्या छत्रपतींचा म्हणजे आमच्या दैवतांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी पुन्हा परत येऊन बसवला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी आम्ही ठाम भूमिका घेतली होती आणि त्यात आम्हाला आज यश येताना दिसतंय। सकाळपासून उपाशी तापाशी इथं बसलोय, याचा सार्थक झालं। महाराज आमच्या जागी परत आले याचा खूप अभिमान आहे। आमचं पोट मन तन मन सगळं भरलंय। या ठिकाणी चौथऱ्याचं काम रातोरात चौथऱ्याच्या कामाची आम्ही मागणी केली आहे। तो चौथरा आता इथं होणार असं प्रांत अधिकारी माने साहेबांनी सांगितलंय। आम्ही इथं छान मांडून बसणार आहोत। हो, इथं ठाण मांडून बसणार आणि हा छत्रपती बसवल्याशिवाय आम्ही जाणार बरोबर घेऊन स्वराज्य जोपर्यंत या जागेवरती आज 18 पगड जातीचे सर्व विविध धर्माचे पक्षाचे जातीचे सर्व लोक इथं उभं राहून आज या शिवाजी महाराजांच्या छत्रपती राजांच्या इथं जो पुतळा काढला तो बसवण्यासाठी सगळ्यांनी जो आंदोलन केलं, संजू भाऊ असतील, मान्य खासदारसाहेब, जोपर्यंत आता प्राण साहेबांनी सांगितलंय महाराजांचा पुतळा इथं आणलेला आहे, जोपर्यंत इथं चबुतरा होणार नाही तोपर्यंत किती रात्र होऊ द्या, आम्ही स्वतः आम्हाला काम करायला तरी लागणार, पण आम्ही इथं पुतळा कुठेतरी नेला होता पण तो आता सगळ्यांच्या एजंटर आणलेला आहे। काम जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत मी सुद्धा इथून जाणार नाही। काम प्रत्यक्षरित्या चालू झाल्यानंतरच आम्ही त्या ठिकाणी उठणार आहे। आमचे काही शिवभक्त काम पूर्ण होऊस तर या ठिकाणी बसून राहणार।